आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग या गोष्टीचं तात्पर्य काय की नेहमी सगळ्यांनी सकारात्मक विचार करायचा आणि चांगला विचार करायचा, म्हणजे आपलं आयुष्यही छान होतं, सुंदर होतं. आवडली तुम्हाला गोष्ट? शाबास. मग आता उद्या ह्याच गोष्टीवर आपण एक चित्र काढायचं. चित्र काढायचं आणि रंग पण भरायचे ना? रंग तर हवेतच, कारण रंगांमुळेच आपलं चित्र आणि आयुष्यही सुंदर होतं. आलं लक्षात? चला तुम्ही आता जाऊन झोपा, मी निघतो. रुद्र दादा, रुद्र दादा, दादा हा तुझा फोन चार्जिंग नव्हता. थँक्यू. हॅलो हॅलो रुद्र, रुद्र अरे कुठेस तू? तू रिहॅबला गेला नाहीस, का कळवलं नाहीस तू? यार आम्ही सगळे किती टेन्शन मध्ये आहोत, कळतंय का तुला? रुद्र हे बघ, तू नशेमध्ये कुठलाही उलटा सुलटा निर्णय घ्यायचा नाहीस. रुद्र तू कुठेस आता सांग, मी तुला घ्यायला येतो. अरे मला माहिती आहे रुद्र, तू आमच्यावर रागवला असेल, पण प्लीज यार विश्वास ठेव ना माझ्यावर. मला वाईब्स येत आहेत, काहीतरी चांगलं नक्की घडेल. तू आता कुठेस ते सांग मला, मी येतो तुला घ्यायला. रुद्र रुद्र रोहित बोलतोय. हे बघ, तुला रिहॅबला कोणी नाही पाठवणार आहे, नंदाईनेच तसा निर्णय घेतलाय. तू प्लीज घरी ये ना. अरे नंदाईला खरंच खूप टेन्शन वाटतंय, प्लीज तिचा तरी विचार कर ना. रुद्र रुद्र ऐक ना, तू रिहॅबला गेला नाहीस ना, मग तू नक्की आहेस कुठे? तू मला सांग आता, तू कुठे? तू जिथे तिथेच थांब, मी येतोय तुला घ्यायला. कुठल्या बार मध्ये बसलायस तू? जरा श्वास घ्या करतो तुम्ही. जरा श्वास घ्या. काय एवढा आहे का बार मध्ये असायला? नाही नाही रुद्र, ऍक्च्युली तसं नाही. तू वाईट नको वाटून देऊ, प्लीज. म्हणजे सॉरी तुला. संतोषी किती पॅनिक झालायस? हे बघ मी ठीक आहे, तुम्हाला कुठे यायची गरज नाही. तुम्ही घरी जा आणि नंदाईला सांगा मी घरी येतोय. काय रुद्र, खरंच तू घरी येतोस? हो बाबा, मी घरी येतोय. रुद्र नंदाई पण ना, ती काळजी करते माझी. तिला हजारदा सांगितलंय स्वतःची काळजी घेत जा, माझीच काळजी करणार. नंदाई कोण? तुमची आई का? हो, तुमच्या बिट्टीची आई ना, तशी नंदाई माझी आई. तिला काळजी असते ना माझी. मी असा दिवसभर बाहेर असतो माझ्या दोन प्रेमळ व्यक्तींच्या शोधात, तर तिला काळजी असते की कुठे गेला असेल, त्याला काही झालं तर नसेल ना. काय ना, शेवटी आपल्या माणसांनाच आपली काळजी असते. मी काय सांगत बसलोय तुम्हाला, तुम्ही आता थकला असाल ना, जा जाऊन झोपा. जा पळा. बाय, गुड नाईट. हे घ्या पैसे. पैसे? कसले पैसे? अगरबत्त्यांचे. पूर्ण नाही आहेत, पण हळूहळू सगळे चुकते करीन मी. किती आहेत? 300. अरे बापरे, म्हणजे बरेच उरलेत की. तुम्ही एक काम करा गौरीजी, हे तुमच्याकडेच असू दे. सगळे पैसे जमले ना की मग मला एकत्र द्या. मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं, पण फार काळ नाही चालणार आहे. लवकरच सगळे पैसे देऊन टाकेन मी. काही नाही, तुम्हाला वेळ लागला तरी चालेल. चला
जातो. येतो म्हणावं. येतो. रुद्र सर, काय झालं गौरी? नंदाई कशा आहेत? अच्छा, तुम्ही ओळखता त्यांना? कशी असणार? माझ्या काळजीत असते. मी रिहॅबला गेलो नाहीये तर मी कसा असेन, म्हणजे मला काही झालं तर नसेल ना, या काळजीत असते. पण आता मी घरी गेल्यावर तिला बरं वाटेल. गेले 6-7 महिने ती ह्याच गोष्टीची वाट बघते. त्यांना काळजी घ्यायला सांगा. आणि प्लीज मी इथे घरात कोणालाच सांगू नका. ते सगळे इथे येतील आणि मला माहिती आहे गौरी, तुम्हालाही नंदाईची तितकीच काळजी वाटते. मला माहिती आहे तुम्ही नंदाईवर तितकंच प्रेम करता. आणि घाबरू नका, जोवर तुमचा राज जात नाही तोवर मी घरच्यांना काहीच सांगणार नाही. नंदाई बसा बसा, शांत व्हा, संभाळ स्वतःला. अगं अगं कशी बसून राहू? मला रुद्रेला शोधायला गेलं पाहिजे. अगं माझं लेकरू कुठे असेल, काय करत असेल, त्याला काही झालं असेल का? नाही नाही, मला गेलं पाहिजे, मला रुद्रेला शोधलं पाहिजे. नंदाई, ओ तुम्ही कुठे शोधणार आहात रुद्र भाऊजींना? आणि पुष्पा भाऊजी आणि रोहित भाऊजी गेलेत ना त्यांना शोधायला. ते रुद्र भाऊजींना नक्की घरी घेऊन येतील. माझा नाहीये विश्वास. गौरीला आणायला गेले होते ना ते, मग ती कुठे आली? नाही नाही, मलाच रुद्रेला शोधायला जायला हवं. मी घेऊ. नंदाई ओ बाबा, बाबा तुम्ही समजावा ना नंदाईंना. तुम्ही सांगा ना यांना रुद्र भाऊजी सुखरूप असतील म्हणून. ते काय बोलणार आहेत? त्यांना तरी कुठं आहे? रुद्र त्यांच्या काळजाचाही तुकडाच आहे ना. मला नाही त्यांच्यासारखं एका जागेवर बसून राहून मनातल्या मनात सगळा भार सोसता येणार.